बदलापूर शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून गेली 35 वर्ष साजरा होणारा बालमेळावा याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे हे नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन करीत असतात आणि प्रत्येक कार्यक्रम स्वतः जातीनं लक्ष देऊन पारही पाडतात। तसेच त्यांचे पुत्र वरुण म्हात्रे हे देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकत विविध कार्यक्रम राबवतात। या बालमेळाव्याचं औचित्य साधत त्यांनी पुढील वर्षी युवा महोत्सव देखील आयोजित केला जाईल अशी घोषणा केली आहे। लहान मुलांना एक उत्तम व्यासपीठ या बालमेळाव्याच्या माध्यमातून वामन म्हात्रे यांनी उपलब्ध करून दिला। मुलांच्या अंगी असलेले कलागुणांना वाव देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ बदलापुरात निर्माण झालं होतं। या व्यासपीठावर अनेक शालेय विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले व कौतुकाची थाप देखील मिळवली। 2 व 3 फेब्रुवारी रोजी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या पुढाकारानं व युवा नेते वरुण म्हात्रे यांच्या माध्यमातून या बालमेळाव्याचे आयोजन बदलापूर पूर्व येथील चैतन्य संकुलाच्या पटांगणात मोठ्या उत्साहात करण्यात आले होते। या मेळाव्याला लाखोच्या संख्येनं लहान चिमुकल्यांबरोबरच मोठे नागरिकही उपस्थित होते। विशेष म्हणजे या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या भारताची संस्कृती जपण्यासाठी आपले भारतीय सण गाण्याच्या व नृत्याच्या माध्यमातून या मेळाव्यात दाखवण्यात आले व त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली। यावेळी सहभागी झालेल्या शाळांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, 5व व उत्तेजनार्थ अशी 3 बक्षिसं देण्यात आली। प्रथम पारितोषिक 15,000, द्वितीय पारितोषिक 7,000, तृतीय 5,000, चतुर्थ 3,000 तर 5वे 2,000 असे पारितोषिक होती। उत्तेजनार्थ काढलेल्या 3 शाळांना सन्मान चिन्ह बहाल करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता। या मेळाव्याचे आयोजन बघता सर्व नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचे कौतुकही केले व आभार देखील मानले। बदलापूर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी बालमेळावा 2024चं आयोजन शिवसेना शहर शाखेच्या वतीनं करण्यात आलं होतं। आपण पाहिलं 2 दिवस हा जो बालमेळावा आहे तो मोठ्या जल्लोषात बदलापुरातील चैतन्य संकुल या क्रीडा संकुलावरती संपन्न झाला। अनेक शाळांनी सहभाग घेतला। आपण पाहिलं किती जल्लोष या चिमुकल्यांमध्ये होता। आयोजक आपल्यासोबत असतील, आपण अधिक माहिती घेऊयात। काय सांगाल? यासोबत एक महत्त्वाची घोषणा तुम्ही केली आहे, बालमेळाव्यासोबत युवा मेळावा, युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। काय अधिक माहिती देतात? बालमेळावा ही संकल्पना माझ्या वडिलांनी शिवसेना शहर शाखाच्या माध्यमातून गेली 20 वर्ष झाले ते राबवत होते। कोविडमध्ये 3 वर्षाचा खंड पडल्यामुळे यावर्षी आपण याचं आयोजन केलं आहे। हे आयोजन 2 दिवसाचं होतं। आजचा अंतिम दिवस, पहिल्या दिवसात देशभक्तीपर या मुलांनी नृत्य केला आणि त्याचा अंतिम दिवसात धर्माच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमांवरती या कार्यक्रमाचा अंतिम समारंभ झाला। धर्मावरती आधारित या ठिकाणी नाट्यसुद्धा मुलांनी सादर केले। यात 110 शाळांनी सहभाग घेतला। 10 शाळांची नोंद होती, त्यात 65 शाळांनी सहभाग घेतला। आमचं टार्गेट होता 80 शाळांपर्यंत, पण नुकतंच कोविडनंतर हा पहिला वर्ष असल्यामुळे त्यांनी 65 शाळांनी यात सहभाग घेतला। खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या संख्येने नागरिक, पालकवर्ग, शिक्षक, पत्रकार आणि कोरिओग्राफरसुद्धा या ठिकाणी सर्वजण अगदी मन लावून 4-5 तास या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद घेत होते। पुढच्या वर्षी 3 दिवस हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। त्यात युवा महोत्सव हे स्किप झालं होतं कॉलेजच्या मुलांचं, ते देखील आपण राबवणार आहेत। धन्यवाद। अर्थात आपण बघतोय म्हणजे पुढच्या वर्षी आता युवा सुद्धा वाट पाहतील या दिवसांची आणि 3 दिवस आपण पाहिलं पुढच्या वर्षी हा जो कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे। लवकरच इतर महोत्सव जे आहेत ते सुद्धा आयोजित करण्यात येणार आहे बदलापूर शिवसेना शहर शाखेच्या वतीनं। तर अर्थात आयोजित करण्यात आलेल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये बदलापूरकर मोठ्या प्रमाणात आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरेसह प्रिया देशमुख, आपले बदलापूर।